नमस्कार मित्रांनो, आज आपण 6वा पाठ बघूया. महासागराचे महत्त्व. मागील इयत्तांमध्ये आपण पृथ्वीवरील शिलावरण व जलावरण यांचा अभ्यास केला आहे. यामध्ये पृथ्वीवर जमीन व पाणी यांचे प्रमाणही आपण अभ्यासले आहे. तसेच प्रमुख महासागर कोणते हेही आपण पाहिले आहे. सोबतच्या तक्त्यात महासागराचे क्षेत्रफळ दिले आहे, ते समजून घेऊया. हा तक्ता आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते, कोणत्या महासागराचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? या प्रकारचा प्रश्न असतो. कोणत्या महासागराचे क्षेत्रफळ सर्वात कमी असते? या प्रकारचा प्रश्न असतो. आणि चढता क्रम, या प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जातात. उतरता क्रम, असे प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला हे 5 नाव माहीतच हवे. चढत्या उतरत्या क्रमाने सर्वात जास्त क्षेत्रफळ पॅसिफिक महासागराचं, नंतर अटलांटिक, नंतर हिंदी, दक्षिण आणि आर्टिक. हे आपण नकाशाच्या सहाय्याने समजून घेऊया. नकाशाच्या सहाय्याने आपल्याला नेहमीसाठी लक्षात राहून जाईल. हा क्रम बघूया. बघा, सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या महासागराचं आहे? पॅसिफिक महासागराचं, त्यानंतर अटलांटिक महासागराचं, त्यानंतर हिंदी महासागर. क्रम लागलेलाच आहे बघा. त्यानंतर दक्षिण महासागर आणि मग आर्टिक. या ठिकाणी या प्रकारे बघा. हा क्रम तुम्हाला नकाशाच्या सहाय्याने नेहमीसाठी लक्षात राहून जाईल. पृथ्वीपृष्ठावरील सर्व जलभागाचा समावेश जलावरणात केला जातो. महासागर, समुद्र, नद्या, नाले, सरोवरे व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत. यापैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जल महासागरात आहे. हे लक्षात राहू द्या. एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जल कुठे आहे? महासागरात आहे. आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीवसृष्टीत खूप विविधता आहे. परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात आहे. हे लक्षात घ्या. जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी कुठे आहे? जलावरणात राहते. आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे. आकृती 6.1 मध्ये दाखवले आहे. या ठिकाणी बघा, जलावरणातील सजीव दाखवले आहे. या ठिकाणी एक प्रयोग दिला आहे. तुम्ही फक्त ऐका. एक वाटी पातळ पोहे, एक लहान चमचा तेल, एक छोटा कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला, तसेच थोडेसे तिखट घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिसळा. प्रत्येकाने त्याची चव घ्या. आता उरलेल्या पोह्यात थोडेसे मीठ टाका व पुन्हा नीट मिसळा. आता ह्या पोह्यांची चव घ्या. आधी आणि नंतर दिलेल्या पोह्यांच्या चवीमध्ये कोणता फरक जाणवला? पोह्यांना कोणत्या पदार्थामुळे अधिक चव आली असेल तुम्हाला वाटते? तुमच्या घरात हा पदार्थ आणखी कशासाठी वापरला जातो? हा पदार्थ कुठे तयार होतो? याबाबत चर्चा करा. या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की मीठ आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये मिठाचं महत्त्व सांगितलं जात आहे. या ठिकाणी एक प्रयोग दिला आहे आणखी. बघूया. फक्त तुम्ही ऐका. आपल्याला हे कामीच पडेल समोर. एका स्टीलच्या बशीत थोडेसे पाणी घ्या. पाणी शक्यतो कूपनलिकेचे, बोरवेलचे असल्यास उत्तम. हे पाणी उन्हात ठेवा. पाणी पूर्णपणे आटेपर्यंत बशी काढू नका. पाणी पूर्ण आटल्यानंतर बशीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते ते पहा. त्या पदार्थाची चव घेऊन पहा. ही आकृती बघा. पाणी असलेली बशी सूर्यप्रकाशात ठेवलेली आहे. ह्या आकृतीचं वर्णन आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. बघूया आपण. तुमच्या अशा लक्षात येईल की बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल. या ठिकाणी बघा, सफेद रंगाचा थर दाखवला आहे आपल्याला. हा थर चवीला खारट, तुरट असतो. हे पाण्यातील क्षार असतात. हे आपल्या लक्षात येईल. पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये क्षाराचे प्रमाण कमी असते. महासागर, सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असते. हे लक्षात घ्या. महासागर, सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. म्हणून ते पाणी चवीला खारट असते. या ठिकाणी एक प्रश्न दिला आहे. समुद्रात ज्वालामुखी होत असतील का? आणि ही आकृती बघा. महासागराखालील ज्वालामुखी म्हणजेच समुद्रात, महासागरात ज्वालामुखी होत असते. महासागरामध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवंगांपासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात. सर्व नद्या डोंगरांमधून व पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात. नद्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडे झुडपे व मृतावशेष सोबत घेऊनच महासागरांना मिळतात. वरील दोन्ही प्रकारात मृतावशेषांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे, क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यात मिसळतात. ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात, त्याप्रमाणे ते महासागरातही होतात. हे लक्षात घ्या.
आकृती 6.3 पहा. ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते. महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत जाते. या सर्व गोष्टीमुळे महासागराचे पाणी खारट होते. बघा, महासागराचे पाणी खारट का होते? कारण महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते. या सर्व गोष्टीमुळे महासागराचे पाणी खारट होते. पाण्याची क्षारता, खारटपणा प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. समुद्राची क्षारता दर हजार या प्रमाणात सांगितली जाते. हे चिन्ह समुद्राची क्षारता सांगण्यासाठी वापरले जाते. समुद्राची क्षारता कशा प्रकारे मोजली जाते? तर 1000 ग्राम पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण किती? या प्रकारे क्षारता मोजली जाते. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते. याला आपण टक्केच म्हणूया. हे लक्षात घ्या. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते. मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. हे सुद्धा लक्षात राहू दे. यावर प्रश्न विचारले जाते. त्याची क्षारता 332% आहे. हे टक्के सुद्धा लक्षात राहू द्या. खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते. मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करून मिळवला जातो. आकृती 6.4 पहा. मिठाचा आपल्या आहारात समावेश होतो. मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात. खनिजांसाठी आपण काही प्रमाणात महासागरावर अवलंबून असतो. ही आकृती बघा. या ठिकाणी मीठ तयार केले जात आहे. आपल्यासाठी हे प्रश्न महत्वाचे नाही. आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात. मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यातून मिळतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते. समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालते. मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरीही औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादीसाठी या जीवांचा वापर होतो. बघा, समुद्री जीवांचा आपण फक्त आहारच म्हणून उपयोग करत नाही, तर खत निर्मिती, औषध निर्मिती, संशोधन इत्यादीसाठी या जीवांचा आपण वापर करू शकतो. भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, रावर इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता यात आणखी प्रजातींची भर पडते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्वाच्या जीवनसत्वाचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे, अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ मालदीव, मॉरिशस, सेशल्स बेटे इत्यादी. महासागर व हवामान या ठिकाणी काही ठिकाण दिले आहे आणि त्यांचे देश दिले आहे आणि त्या ठिकाणाचं कमाल तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिलं आहे आणि किमान तापमान सुद्धा दिलं आहे. बघूया आपण. बीजिंग. बीजिंग कुठे आहे? चीनमध्ये. आपल्याला हा किमान आणि कमाल तापमान महत्वाचं नाही. आपण ठिकाण बघूया. इस्तंबूल तुर्कस्तानमध्ये आहे. माद्रिद स्पेनमध्ये आहे. न्यूयॉर्क संयुक्त संस्थाने. डेनेवर संयुक्त संस्थाने. काबूल अफगाणिस्तान. बगदाद इराकमध्ये आहे. यामधून फक्त तुम्हाला इस्तंबूल कुठे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. माद्रिद कुठे आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि एक बगदाद. हे तीनच ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वरील तक्त्यामध्ये 30° ते 40° अक्षरवृत्तादरम्यान येणाऱ्या काही ठिकाणाचे सरासरी कमाल व किमान तापमान दिले आहे. बघा, या तक्त्यामध्ये 30° ते 40° अक्षरवृत्तादरम्यान येणाऱ्या काही ठिकाणांचे सरासरी कमाल व किमान तापमान दिले आहे. यांचा अभ्यास करून पुढील कृती करा. नकाशा संग्रहाचा वापर करा. ही कृती आपण एकदा वाचून घेऊया. तुम्ही फक्त ऐका. प्रत्येक ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक काढा व तक्त्यातील रिकाम्या रकान्यात मांडा. ज्या ठिकाणच्या तापमानातील फरक 10° पेक्षा जास्त आहे ते रकाने लाल रंगाने रंगवा. उरलेले रकाने निळ्या रंगाने रंगवा व ती ठिकाणे कोणती ते सांगा. नकाशा संग्रहातून ही ठिकाणे शोधा. कोणती ठिकाणे महासागराच्या जवळ आहे, त्या ठिकाणाची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा. हा प्रश्न एकदा समजून घ्या. कोणती ठिकाणे महासागराच्या जवळ आहे, त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे. तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आपण समोरच्या पॅरेग्राफ मध्ये बघूया. पण हा प्रश्न समजून घ्या. तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय आहे? ही सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात? स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे? कोणती ठिकाणे महासागरापासून लांब आहे? त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा.
सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्यासाठी. सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? देश, किमान व कमाल तापमानाचा स्तंभलेख काढा. त्यासाठी सुयोग्य रंगसंगती वापरा. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो. तसेच सरासरी कमाल व किमान तापमानातही तफावत असते. ही तफावत किनारी प्रदेशात समुद्र सानिध्यात कमी असते, तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात खंडांतर्गत भागात जास्त असते. याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो, किनारपट्टीच्या भागात तापमान सम का राहते? कारण जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात, हे तुम्ही अभ्यासले आहे. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. बघा, आपल्यासाठी हे महत्वाचं. यावर एक प्रश्न बनू शकते. पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान का तापते? कारण विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान ताप व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. हा पण एक प्रश्न बनू शकतो. पृथ्वीवर वायुदाब पट्टे का निर्माण होतात? तर पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते म्हणून. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात. बघा, वारे का वाहतात? तर वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात. त्यांना ग्रहीय वारे असेही म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे लक्ष देऊन बघा. वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात. हे आपण आकृतीमध्ये बघितलं होतं. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात, तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. आकृती 5.6 चा अभ्यास करताना आपण पाहिले आहे. ही आकृती बघा. या ठिकाणी उष्ण प्रवाह गुलाबी रंगाने दर्शवले आहे, तर शीत प्रवाह निळ्या रंगाने दर्शवले आहे. हे विषुववृत्त आहे. विषुववृत्ताकडून उष्ण प्रवाह ध्रुवाकडे जाते आणि ध्रुवीय प्रदेशातील तापमान उबदार करतं. तर याच उलट ध्रुवीय प्रदेशाकडून शीत प्रवाह विषुववृत्ताकडे वाहते आणि विषुववृत्तालगतचं तापमान कसं करते? सौम्य करते. या ठिकाणी एक बेंगुला प्रवाह लक्षात राहू द्या. बेंगुला प्रवाह हे शीत प्रवाह आहे आणि आफ्रिका खंडाच्या पश्चिमेकडून वाहते, हे विचारलं जातं. आणि एक फॉकलँड प्रवाह, हा सुद्धा थंड प्रवाह आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणे जवळून वाहते. बघा, या प्रकारे हे दोन प्रवाह लक्षात राहू द्या. समोर बघूया. वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणावर होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारा शेवटी महासागरातच मिळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते, हे लक्षात घ्या. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. या ठिकाणी बघा, एक प्रश्न बनू शकते. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशामध्ये मानवी लोकसंख्येची घनता जास्त का असते? कारण त्या ठिकाणचं हवामान सम असते. त्यामुळे हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य, यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे. माहीत आहे का तुम्हाला, भविष्यात महासागराच्या लाटा, भरती ओहोटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे. महासागरातील खारे पाणी क्षार विरहित करून पिण्यायोग्य करता येणे शक्य आहे. त्यामुळे पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने करतात. सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी किंवा खारफुटीची जंगले, सुंदरीची वने आढळतात. या आकृतीमध्ये दाखवली आहे बघा, खारफुटीची वने. खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो.
हा उपयोग लक्षात राहू द्या. खारफुटी वनांचे इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडांचा उपयोग होतो. खारफुटीच्या वनामुळे किनारी भागास महाकाय लाटापासून संरक्षण मिळते. तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता सुरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहरांचे फुफ्फुसे म्हणून ओळखली जातात. हे लक्षात राहू द्या. महासागर व संसाधने बघूया. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले यासारखी उत्पादने मिळतात. हे आपण मागे बघितलेच आहे. या व्यतिरिक्त सागर तळातून लोह, शिशे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील मिळतो. हे बघा, शिशे आहे हे, आणि हे कोबाल्ट, हे मॅग्नीज आणि हे लोह खनिज. मोती व पोवळे यासारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू, तसेच औषधी वनस्पती देखील आपल्याला सागरातून मिळतात. महासागर व वाहतूक बघूया. महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. आपल्याला यावर एक प्रश्न विचारला आहे, सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय कोणता? तर महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. बघा, जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागरी किनारा लाभलेला स्पेन, नॉर्वे, जपान यासारख्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळालेले आहे. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो, जलवाहतूक शक्यता सागरी प्रवाहाला अनुसरून का केली जाते? कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. म्हणून जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. यामुळेच अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू खनिजे, अन्न, धान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात. महासागराच्या समस्या बघूया. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झाली आहे. तेल गळती, शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा, सागर जलात टाकणे, जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारीचा अतिरेक, किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड, पानसुरुंगामुळे होणारे विध्वंसक, उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी, समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण, सर्व बाबीमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. काही किनारपट्टीचे प्रदेश तर जलचरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहे. अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उदाहरणार्थ निळा देव मासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी. हे आपल्या महत्वाचं नाही. या ठिकाणी बघा, सांडपाणी सोडल्यामुळे होणारे सागरी प्रदूषण. या प्रकारे सागरी प्रदूषण होत आहे. हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही, पण एकदा ऐका हे. तुम्ही काय कराल? तुमच्या स्वप्नात विविध सागरी जीव जसे देवमासा, कासव, तारामासा इत्यादी आले आहेत. ते तुम्हाला सांगत आहेत, तुम्ही मानव आम्हाला नीट जगू देत नाही. तुमच्याकडे नको असलेला कचरा, रसायने इत्यादी तुम्ही आमच्या घरात टाकता. घरातील लहान बाळ त्यामुळे आजारी पडतात. काही जण दगावतात. आमच्या परिस्थितीचा विचार करा आणि सागरी प्रदूषण करू नका. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणून तिला जलग्रह असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवासाठी वरदानच आहे. म्हणूनच मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आढळते. 60° दक्षिण या अक्षरवृत्तापासून अंटार्क्टिका खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असेही म्हणतात. हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपल्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे नाही. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.